आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दीपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। एसटीच्या ताफ्यात 2500 बसेसची वाढ। राज्यात नवीन लालपरी बसेस धावणार। 2500 डिझेल लालपरी दाखल होणार आहेत। यामुळे खेड्यातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल, तर प्रवाशांना आता बसची वाट पाहण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळेच जादा बसेसनं महामंडळाचा नफा देखील वाढेल। महायुती सरकारनं राज्यातील एसटीच्या ताफ्यामध्ये 2500 नव्या डिझेल लालपरी बस दाखल होण्यासाठी गतिमान हालचाली केल्या आहेत। बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळेत आणि गतिमान प्रवास करता येईल। बसची संख्या अपुरी असल्यानं प्रवाशांना बस वेळेत मिळत नाहीत, यावरच महायुती सरकारनं तोडगा काढलेला आहे। आता या बसेस लवकरच दाखल होत असल्यानं नागरिकांच्या प्रवासाची समस्या सुटणार आहे। महायुती सरकार प्रवाशांच्या पाठीशी। परभणी शहरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर उद्या 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता राज्यस्तरीय परभणी मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे। सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू उर्फ आर्ची या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी इथं उपस्थित राहणार आहे। स्पर्धा संपताच सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याच ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल। राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, नवरात्र, दुर्गा महोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन व परभणी जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबरे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। या स्पर्धेचं उद्घाटन उद्या सकाळी 7 वाजता होणार आहे। या प्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, ॲडव्होकेट अशोक सोनी, आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते, छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सकाळी 9 वाजता खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी आमदार विजय भांबळे, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, बाळासाहेब देशमुख आदींच्या उपस्थित होणार असल्याची माहिती देखील डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबरे यांनी दिली आहे। दर्गा रस्त्यावरील हाजी हमीद कॉलनीत नवीन डीपी बसून वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलंय। दर्गा रस्त्यावरील पारवा गेटजवळील हाजी हमीद कॉलनीत रहिवाशांचे विजयाभावी प्रचंड बेहाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई कीर्तिकुमार बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष रहीमुद्दीन अन्सारी, मोईज खान, असलम भाई अन्सारी, शेख युसुफ, शेख बुरहान, मुसा खान, सय्यद आयान, शेख नशीर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयासमोर ठाण मांडून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। नवरात्रीत भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण आपापल्या परीनं दान, धर्म, ज्ञानदान, अन्नदान करत असतो। होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था समाजातील निराधार, दुर्धर, आजारग्रस्त व अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनासाठी कार्य करत असते। आज 10 ऑक्टोबर रोजी नवरात्रीमध्ये अष्टमीला HRCच्या वतीनं दगडवाडी इथं शिवाजीनगर तांडा येथील निराधार विधवाताई यांना उदरनिर्वाहासाठी पशुधन अर्थात दुभत्या शेळी व पिल्लांची भेट देण्यात आली। या उपक्रमाच्या निमित्तानं HRCचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक, डॉक्टर शैलेश कदम, राजेंद्र खापरे, इंदुमती कदम, शैलजा शिरसाट, सुधाकर नवघरे आदींची उपस्थिती होती। पालम तालुक्यातल्या पायरिका तांडा या गावात काळवीट व वन्य प्राण्यांची शिकार करून मांस विक्री सुरू केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांना मिळाल्यानुसार पोलीस निरीक्षक थोरात व उपनिरीक्षक लोखंडे यांच्यासह 8 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमाराला पायरिका तांडा इथं काळवीट वन्य प्राण्यांनी शिकारीच्या घटनेनं मृत पावलेल्या काळविटाचे अवशेष आणि शिकारीचे साहित्य देवराव राठोड यांच्याकडून जप्त करण्यात आलं। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय, तर राठोड्याला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला वनकोठडी सुनावलेली आहे। या कारवाईमध्ये PG ढगे, अंगद आयनिले, बालाजी दुधारे, आर्यन भेंडेकर, शेख आमेर, GS करे, श्रीमती टोंपे, शेख निलोफर, सीमा राठोड आदींनी सहभाग नोंदवला। गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र,
तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे. मोबाईल क्रमांक 9923300914. जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून घेतलाय. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव व नाशिक या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजे 6,000 कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. आपट्याची पानं, झेंडूची फुलं घेऊन आली विजयादशमी. दसऱ्याच्या आज शुभदिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी. दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक संजय मंत्री, अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परभणी. दसऱ्याच्या या दिवशी भगवान रामाच्या दैवी आशीर्वादाचं तुमचं जीवन प्रेम, आनंद आणि यशानं भरलं जावं. तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये विजयी होण्याच्या शक्तीनं भरलेल्या दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आपले विधानसभा निहाय समन्वयक जाहीर केले आहेत. यामध्ये परभणी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून समन्वयक म्हणून शंकर भागवत यांची निवड झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली असून महायुतीनं देखील निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. महायुतीच्या वतीनं भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र विधानसभेचे आपले समन्वयक जाहीर केले आहेत. परभणी विधानसभेसाठी भाजपकडून डॉक्टर केदार खटिंग, शिवसेनेकडून भास्कर लंगोटे तर राष्ट्रवादीकडून शंकर भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिंतूरमध्ये भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकर, शिवसेनेकडून व्यंकटराव शिंदे आणि राष्ट्रवादीकडून बाळासाहेब घुगे यांची निवड झाली आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून बालाजी रुद्रवार, शिवसेनेकडून माधव कदम आणि राष्ट्रवादीकडून दिगंबर काळे तर पाथरी मतदारसंघामध्ये भाजपकडून सुभाष आंबट, शिवसेनेकडून मुंदाभाऊ टाकळकर आणि राष्ट्रवादीकडून संतोष लाडाने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील क्रांतीनगर येथून एक अल्पवयीन मुलगी निघून गेली असून तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांचा शोध सुरू आहे. ही मुलगी कोणाला आढळून आल्यास त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनपेठ यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. सोनपेठ तालुक्यातल्या क्रांतीनगर येथील बाळू उत्तम राठोड यांच्या तक्रारीवरून मुलगी प्रियंका बाळू राठोड ही दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री 11 ते 12च्या दरम्यान घरातून निघून गेली आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी शारदीय नवरात्र महोत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या 11 ऑक्टोबर रोजी परभणीत राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या भव्य स्टेज व मंडपाचं भूमिपूजन प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातीआंबीर यांच्या हस्ते आज 10 ऑक्टोबर रोजी करण्यात आलं. यावेळी समन्वयक माधव शेजूळ, रणजित काकडे, आशिष वाकुडे, मकरंद बानेगावकर, पंकज देशमुख, सुधीर कांबळे आदींची उपस्थिती होती. शुक्रवारी होणारी ऐतिहासिक महामॅरेथॉन सभा ही विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कुल जमाती तंजीम या संघटनेस 11 ऑक्टोबर रोजी आयोजित धरणे आंदोलनाला नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यास भाग पाडावं अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मागील 2 महिन्यांपासून संत रामगिरी महाराज तसंच नरसिंहानंद महाराज यांना हेतुता टार्गेट केलं जात आहे. विशेषतः परभणीतही या संघटनेनं हिंदूसाठीच्या पवित्र नवरात्रीच्या सणामध्ये जाणीवपूर्वक धरणं आंदोलन पुकारले. हिंदू माता भगिनी, युवक व आबालवृद्ध हे आनंदोत्सव साजरा करत असताना हिंदूच्या या सणाला आंदोलनाद्वारे हा गालबोट लावण्याचाच एक प्रकार असल्याचं या शिष्टमंडळानं नमूद केलं आहे. शिष्टमंडळात डॉक्टर केदार खटिंग, आनंद पांडे, मनोज काबरा, कमलकिशोर अग्रवाल, प्रल्हाद कानडे, विजय गायकवाड, सतीश घुगे, दिनेश नरवाडकर, अभिजित आष्टूरकर आदींची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध इंद्रायणी देवीच्या माळावर नवरात्र महोत्सवानिमित्त आज मांडेवडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं सहल काढण्यात आली. यावेळी इयत्ता 3रीचा विद्यार्थी कृष्णा अशोक शेळके यानं संत गाडगे बाबाची वेशभूषा साकारली. यावेळी शाळेतील 1ली ते 5वीचे सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी 3 किलोमीटर पायी चालत इंद्रायणी देवीचं दर्शन घेतलं. तसंच माळावर स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली. यावेळी एक पेड इंद्रायणी माँ के नाम अशी घोषणा करत समाजाला माळरानावर झाडं लावण्यात प्रेरित करण्यात आलं. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील पहिलं संस्कृत विद्यापीठ असलेल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
हा करार संस्कृत आणि कृषी क्षेत्रातील ज्ञान आणि संशोधनाच्या आदानप्रदानासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सामंजस्य करारावर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी आणि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हरिराम त्रिपाठी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार दोन्ही विद्यापीठाद्वारे शैक्षणिक आणि संशोधनात्मक संयुक्त प्रकल्प राबवण्यात येतील. हा करार आधुनिक शिक्षण आणि प्राचीन ज्ञान यांना जोडणारा ठरेल आणि दोन्ही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना नवे संधीचे दरवाजे उघडून देईल. मराठी पत्रकार परिषदेच्या सन 2024-26च्या कार्यकारिणीमध्ये सरचिटणीसपदी परभणीतील प्राध्यापक सुरेश नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सन 2024-26 करिता निवडणुकीचा कार्यक्रम 1 सप्टेंबर रोजी जाहीर झाला होता. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्याध्यक्ष पदासाठी शिवराज काटकर सांगली आणि सरचिटणीस पदासाठी प्राध्यापक सुरेश नाईकवाडे या दोघांचे प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र दाखल झालं. यामुळे दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, डॉक्टर आसाराम लोमटे, प्रवीण देशपांडे, राजकुमार हट्टेकर, प्रभू दिपके, लक्ष्मण मानोलीकर, विठ्ठलराव ओडकुते, बंडू बनसोडे, सुधाकर श्रीकांडे, धाराजी भुसारे, मोईन खान, मोहम्मद इलियास, माजिद भाई, सतीश टाकळकर, शिवमल्हार वाघे, अनिल दाभडकर, शिवशंकर सोनोने, पांडुरंग आंबोरे, संगपाल आडागळे, प्रशांत खंदारे, डॉक्टर धनाजी चव्हाण आदींनी त्यांचं अभिनंदन केलंय. पेडगाव इथं बाबाजानी दुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली 40 लाख रुपयाच्या निधीतून होणाऱ्या भूमिगत नाली कामाच्या दुसऱ्या टप्प्याला आज सुरुवात करण्यात आली. आशिष हरकळ यांच्या घरापासून ते मुजावर मोहल्ला मस्जिदपर्यंत भूमिगत नालीचं काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेलं असून त्याचा योग्य परिणाम पाहून आज माजी चेअरमन माणिकराव देशमुख यांच्या घरापासून मुजावर मोहल्ला मस्जिदपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली. 40 लाख रुपयाच्या निधीतून होणारं भूमिगत नालीचं हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. यावेळी सुभाष देशमुख, भारत देशमुख, बाळासाहेब देशमुख, आशिष हरकळ, शेख सलमान, सोपान देशमुख, बाळासाहेब खक्के, मंचक गायकवाड, सचिन सराफ आदींची उपस्थिती होती. मानवत तालुक्यातील लोहारा भोसा रस्ता भूमी अभिलेख कार्यालयाच्या नकाशाप्रमाणे तयार करावा ही रिपब्लिकन सेनेची मागणी असून याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्याची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी धोंडीराम मोरे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. अद्याप त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. नायब तहसीलदार पदोन्नतीमध्ये अव्वल कारकुन यांचे पदोन्नतीचे प्रमाण कमी न करता शासन निर्णय 9 ऑक्टोबर 2024 हा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर प्रकाश गोरे, पंचशील करुणा बगाटे, प्रवीण कोकांडे, ओमप्रकाश काळे, विठ्ठल मोरे, रवी कवडे, अनिल फुलपगार, दत्ता गिनगिने, सिद्धेश्वर फड, श्रद्धा डोंगरे आदींची उपस्थिती होती. आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत प्रकल्पासाठी केंद्र चालकांना ग्राम रोजगार सेवकांच्या धर्तीवर दरमहा 10,000 रुपये मानधन ग्रामपंचायतीमार्फत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून घेतला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पामुळे पंचायत राज संस्थांचा कारभार संगणकीकृत होऊन ही पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता आणि पारदर्शकता आणणं शक्य झालंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.